Okay, unit number 2. Right title of the unit, crystallography. Unit number 2. Write its title, crystallography. Crystallography. Okay, unit number. हॅलो सर. हाँ हॅलो हाँ बोला की. सर, असाइनमेंटसाठी कॉलेजच्या वह्या असतात ना? कॉलेज. हॅलो. हाँ बोला की. कॉलेजच्या वह्या असतात. बघू आला. कॉलेजकडून ठीक आहे. असतात ना? असतात कॉलेजच्याच वह्या असतात. मी उद्या तुम्हाला सांगतो. उद्या सांगतो तुम्हाला. हा. ठीक आहे. मग सर ते असाइनमेंट आम्ही अजून नाही लिहिलेलं, मग तुम्ही सांगितल्यानंतरच लिहू दे का? हा, ज्याने लिहिले त्याने लिहू द्या. बाकीचे लिहिले तरी काय फरक पडणार नाही. नोटबुक मध्ये लिहिले तर आय विल कन्सिडर दॅट. ठीक आहे. हा सर, अजून मी तर नाही लिहिल्या, मग काय करू दे? लिहा ते लिहायला विचारायसाठीच थांबलेले. थांबू नका. पुन्हा लोड येते सेकंड चॅप्टरच्या वेळेस. पुन्हा सेकंड चॅप्टरची बघू. ठीक आहे. हा, तांबोळी कोण आहे? अच्छा, ठीक आहे, तुमचा चालते. आहे का? आवाज कोणाचा हा, येतोय येस मला? सर, मीच. तुम्हीच आहे का? आवाज कोणाचा हो सर. हा ठीक आहे. सर, ओके घरातला आवाज आहे त्याचा. ओके 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 ठीक आहे. हा. ठीक आहे. राईट क्रिस्टलोग्राफी. Then write syllabus of this. Introduction to crystal system. Introduction to crystal systems. त्याच्यामध्ये आपण सेव्हरल क्रिस्टल सिस्टीम आणि ब्रायवेज लॅटिसेस घेणार आहे. इंट्रोडक्शन टू क्रिस्टल सिस्टम्स. देन characteristics of cubic unit cell. Introduction to crystal system. Characteristics of cubic unit cell. या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण काय काय घेणार आहे? पहिले घेणार आहे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. लिहिताय ना सगळेजण? राईट इट. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंतर ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस. देन कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. त्यानंतर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. हे सगळं आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्युबिक युनिट सेल. त्याच्यामध्ये SC BCC FCC नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काढायचे आहेत आपल्याला. ॲटॉमिक रेडियस फॉर SC BCC FCC. कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे SC BCC FCC साठी. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर APF फॉर SC BCC FCC. वाइड स्पेस फॉर SC BCC FCC. पेपर वाइड स्पेस. हे सगळं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्युबिक युनिट सेलमध्ये येत आहे. देन लास्ट इज डेन्सिटी ऑफ क्रिस्टल. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल फॉर SC BCC FCC. हे सगळ्या गोष्टी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्युबिक युनिट सेलमध्ये येतात. ओके, रिटर्न अप टू डेन्सिटी रिटर्न. एनी वन? कोणीतरी रिस्पॉन्स द्या. वी आर रायटिंग सिलेबस ऑफ युनिट नंबर 2 क्रिस्टलोग्राफी. हु विल रिस्पॉन्ड? लिहिताय ना? कोणीतरी सांगा हे एक जण. ओके ओके. कुठंपर्यंत झालंय? ओके ओके. हां. देन सिमेट्री एलिमेंट्स. सिमेट्री एलिमेंट्स. Symmetry elements. In bracket write it. Axis of symmetry. सिलेबस का लिहायचं असते तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं हे अगोदरच माहीत असावं. त्याच्यासाठी लिहितो आपण. कुठला आर्टिकल राहिलाय तुम्हाला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. हे आर्टिकल राहिलंय, हे सिक्वेन्स मिस होते, काय असेल ते. सिमेट्री एलिमेंट्स. इन ब्रॅकेट राईट इट. ॲक्सिस कॉमा सेंटर अँड प्लेन. ॲक्सिस कॉमा सेंटर अँड प्लेन. And last, Bragg's law. Bragg's law. BRAGG'. Bragg's law. Bragg's law. Then next is Miller indices. Miller indices. Miller indices. And last 5 marks question is interplanar distance. Interplanar distance. Last 5 marks question is interplanar distance. And last numericals on this chapter. Last numericals on this unit or on this chapter.
ठीक है, और हाँ, anyone? Syllabus is written? Yes, sir. Okay. Yes, sir. Then, Yes. okay, ठीक है. Then next article is the crystallography. What is definition of crystallography? We know that different solids having different physical properties. Different solids having different physical properties. Some solids having good conductors of heat and electricity. Some solids are bad conductors of heat and electricity. Some are tensile, some are ductile, etc. I mean different solids having different physical properties. And physical property कशावर अवलंबून असते हो? Physical properties of solids depends upon crystal structure. Physical properties depends upon crystal structure. आपण काय म्हणतोय? Different solids having different physical properties, and physical properties of crystalline solids. Physical properties of crystalline solids depends upon geometrical form, depends upon crystal structure, and that branch of science which deals with study of crystal structure and physical properties of crystalline solids is called as crystallography. अजून एकदा डेफिनेशन, क्रिस्टलोग्राफी म्हणजे काय? कशा कशाचा स्टडी करते क्रिस्टलोग्राफी? हां, फिजिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंडेंट आहे? एनीवन? हां, फिजिकल प्रॉपर्टीज कशाच्या फिजिकल प्रॉपर्टीज? क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड. 3 वर्ड्स महत्वाचे आहेत आपल्याला या डेफिनेशनमध्ये. पहिलं म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स. We know physical properties of crystalline solids depends upon geometrical form. Geometrical form म्हणजे crystal structure. आपल्याला माहिती आहे some solids are good conductors of heat and electricity. हे conductors. Some solids are brittle, some are ductile, some are magnetic in nature. some are non-magnetic in nature. These are the physical property. ह्या सगळ्या काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज आहे. प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट असेल, काय असेल ते. दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज. कोणाच्या फिजिकल प्रॉपर्टीज? क्रिस्टलाइन सॉलिडच्या. अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स डिपेंड्स अपॉन कशावर अवलंबून आहेत? डिपेंड्स अपॉन विच? क्रिस्टल स्ट्रक्चर. डिपेंड्स अपॉन जॉमेट्रिकल फॉर्म्स म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. अँड दॅट ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ crystal structure and physical properties of crystalline solids is called as त्याला काय म्हणायचं आपण? is called as crystallography. ओके, 3 वर्ड यायला पाहिजेत. कुठले कुठले वर्ड यायला पाहिजेत? पहिला वर्ड यायला पाहिजे Geometrical forms. क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स. दुसरा काय Geometrical form. जॉमेट्रिकल फॉर्म्स म्हणजे काय? म्हणजे थोडी जॉमेट्रिकल फॉर्म. क्रिस्टल स्ट्रक्चर. Crystal structure. ओके, क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि तिसरा Physical property. फिजिकल प्रॉपर्टी. तिसरा काय आहे? फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी कुणाच्या फिजिकल प्रॉपर्टीज? Crystalline. फिजिकल प्रॉपर्टी कुणाच्या? क्रिस्टलाइन सॉलिडच्या फिजिकल प्रॉपर्टी कशावर अवलंबून असतात? त्याच्या क्रिस्टल स्ट्रक्चरवर. व्हॉट इज क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? व्हॉट इज क्रिस्टल स्ट्रक्चर? अरेंजमेंट ऑफ atoms. Okay, arrangement of atoms inside the solid is called as crystal structure. Arrangement of atoms is called as crystal structure. Okay, physical properties depends upon this crystal structure. It depends upon this geometrical forms to arrangement of atoms inside the solid. That branch is called as crystallography. Write it definition. Branch of science which deals with study of geometrical forms. Branch of science which deals with study of geometrical forms and physical properties. Branch of science which deals with study of geometrical forms and physical properties of crystalline solids is called crystallography. Branch of science which deals with study of geometrical forms and physical properties of crystalline solids is called as crystallography. Written
Yes, Yes, sir. sir. Okay. Then next, Yes, sir. solids, they are classified into two classes. कुठले कुठले दोन प्रकारचे सॉलिड्स असतात. पहिला म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स, दुसरा कुठला आहे amorphous solids. कोण Polycrystalline. सांगतं? नाही, हे Amorphous. amorphous, crystalline आणि amorphous. These are the main types. This is crystalline solids and second type is amorphous solids. What is the difference between crystalline and amorphous? Crystalline solid has constituted particle arranged in defined repeating pattern. And amorphous solid, the substance that appear like solid but do not well develop perfectly ordered crystalline. Okay, you are correct. This crystalline solids arrangement of atom, there is रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट म्हणतो आपण. एका शब्दात म्हणजे रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट. कशामध्ये? क्रिस्टलाइन मध्ये. आणि इकडे काय असणार आहे? रँडम अरेंजमेंट. Distributed. रँडम Random अरेंजमेंट. arrangement. Okay. Again, this crystalline solids, Crystalline there are again two types. isotropic असते. Okay, Isotropic असते. crystalline isotropic असतात. Amorphous आणि anisotropic. amorphous anisotropic. Anisotropic असतात. Okay. This crystalline again there are two types, single crystalline, polycrystalline. Single crystal मध्ये काय असतंय? What is single crystal? Isomorphous. Single crystal means the periodicity of atoms extend throughout the solid. Periodicity of atoms extend throughout the crystal or throughout the solid is called as single crystal. Okay, and that in a amorphous solids, this is amorphous one, random arrangement, these particles are randomly distributed. This is isotropic substances. Then a polycrystalline, random arrangement of small single crystals. In polycrystalline solid, there is a random arrangement of small single crystals. Random arrangement of small single crystals. See here, इथं वेगवेगळे crystals दाखवलेत आपल्याला. Random arrangement of small single crystals is called as, इथे एक पहिला सिंगल क्रिस्टल आहे बघा हा. पिरियडिसिटी ऑफ ॲटम्स इथंपर्यंतच आहे. इथं पुन्हा ह्या बाउंड्रीला पिरियडिसिटी ऑफ ॲटम चेंजेस. पुन्हा हा सेकंड सिंगल क्रिस्टल आहे. दिस इज पिरियडिसिटी ऑफ ॲटम्स इथंपर्यंतच आहे. दिस पिरियडिसिटी ऑफ ॲटम चेंजेस ॲट दिस बाउंड्रीज. ह्या दोन क्रिस्टलचे बाउंड्री आहे तिथं. ह्याला म्हणतो पहिला सिंगल क्रिस्टल म्हणतो आपण ह्याला. हे सिंगल क्रिस्टल. दुसरा आहे इथं, हा तिसरा सिंगल क्रिस्टल आहे. ओके, हा चौथा आहे. म्हणजे असे दिस रँडम अरेंजमेंट ऑफ स्मॉल सिंगल क्रिस्टल्स. पॉलिक्रिस्टलाइनला काय म्हणायचं? रँडम अरेंजमेंट ऑफ रँडम अरेंजमेंट ऑफ स्मॉल Single crystal. स्मॉल सिंगल क्रिस्टल्स. अँड दिस स्मॉल सिंगल क्रिस्टल्स आर कॉल्ड ॲज ग्रेन्स. याला आपण ग्रेन्स असे म्हणतो. ओके, आणि हे दोन स्मॉल सिंगल क्रिस्टलमध्ये जी बाउंड्री आहे त्याला आपण ग्रेन बाउंड्री असं म्हणतो. इथं दाखवलं आहे बघा. इथं हा पहिला सिंगल क्रिस्टल आहे. इथं पहिला, हा पहिला आहे, हा दुसरा आहे. हे फर्स्ट सिंगल क्रिस्टल आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा पाचवा आहे. आणि हे दोन्ही मधल्या बाउंड्री, इथं पिरियडिसिटी, ॲटमची पिरियडिसिटी ह्या बाउंड्रीला चेंज होते. ॲटमची पिरियडिसिटी ह्या बाउंड्रीला चेंज होते. ॲटमची पिरियडिसिटी ह्या बाउंड्रीला चेंज होते. दिस रँडम अरेंजमेंट ऑफ स्मॉल सिंगल क्रिस्टल्स इज कॉल्ड ॲज पॉलिक्रिस्टलाइन. आणि जवळजवळ मोस्ट ऑफ दी मेटल्स, जवळजवळ सगळे मेटल्स हे कुठल्या क्लासमध्ये येतात? ऑल मेटल्स अँड सिरॅमिक, दे आर इन विच क्लास? पॉलिक्रिस्टलाइन. दे आर इन विच क्लास? पॉलिक्रिस्टलाइन्स. आर यू गेटिंग? Polycrystalline. ओके, आणि ह्या दोन ग्रेन मधले बाउंड्री, त्याला आपण हे ग्रेन बाउंड्रीज असं म्हटलं. दोन ग्रेन मधली जी बाउंड्री आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्रेन बाउंड्रीज. आणि हे ग्रेनला आपण काय म्हणतो? स्मॉल सिंगल क्रिस्टलला काय म्हणतो? ग्रेन असं म्हणतो. स्मॉल सिंगल क्रिस्टल्स आर कॉल्ड ॲज ग्रेन्स अँड बाउंड्री बिटवीन द टू ग्रेन्स इज कॉल्ड ॲज ग्रेन बाउंड्रीज. म्हणजे अजून एकदा टाइप्स आपण थोडक्यात डिस्कस करू. सॉलिड्स, दे आर क्लासिफाईड इंटू टू क्लासेस, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि amorphous. क्रिस्टलाइन्स मीन्स रेग्युलरिटी और पिरियडिसिटी ऑफ ॲटम्स एक्सटेंड थ्रूआउट द सॉलिड. इथं रँडम अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. बरोबर आहे ना? ओके, देन these crystalline solids again classified into two classes. दोन कुठले कुठले? सिंगल आणि पॉली. सिंगल मध्ये काय असते? कोण सांगतंय सिंगल मध्ये? What is difference between single crystalline, polycrystalline? Anyone? Anyone? सिंगल क्रिस्टलाइन, पॉलिक्रिस्टलाइन सांगताय बरोबर कोणीतरी एक जण? रोल नंबर 4 दिले.
डिफरन्स बिटवीन सिंगल क्रिस्टलाइन पॉलीक्रिस्टलाइन सांगा पटकन. रोल नंबर 4 अनम्यूट करताय आणि पण अनम्यूट करताय. यस सर. हां सांगा ना काय डिफरन्स बिटवीन सिंगल क्रिस्टलाइन पॉलीक्रिस्टलाइन. पण थोडक्यात काय समजलं एवढ्यातलं सांगा मला. सॉलिड मटेरियल दे आर क्लासिफाईड इंटू क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस. थोडक्यात एक एक पॉईंट प्रत्येकाबद्दल सांगायचं मला यातल्या. क्रिस्टलाइन बद्दल एक पॉईंट, ॲमॉर्फस बद्दल एक पॉईंट, सिंगल क्रिस्टलाइन पॉलीक्रिस्टलाइन. कोण सांगताय? एनी वन? एक आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. हां एनी वन? कुणीतरी एकाने आता सांगितलंय मग छानपैकी सांगितलं होतं सगळ्यांनी. तर का सगळेजण असे करायला लागले? उत्स्फूर्तपणे एक जण कुणीतरी. हां कौलवार. यश. सर पॉलीक्रिस्टलाइन म्हणजे स्मॉल सिंगल क्रिस्टलचे रँडम अरेंजमेंट. रँडम अरेंजमेंट. बरोबर. हां आणि क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फसचा डिफरन्स? सिंगल क्रिस्टलला ग्रेन्स म्हणतात. बरोबर. हां आणि ॲमॉर्फसचं कसं आहे? रँडमली अरेंजमेंट आहे अमॉर्फसची. आणि क्रिस्टलाइनमध्ये कसं आहे? क्रिस्टलाइन मध्ये ऑर्डर मॅनरली. ओके. रेग्युलरली. ओके यू आर रेग्युलर. करेक्ट. Okay, this is the difference between crystalline solids and amorphous solids. It is not necessary to write it कारण हे आपल्या काही सिलेबसचा पार्ट नाही आहे, त्यामुळे नाही लिहिला तरी चालेल. ओके देन नेक्स्ट इज okay then next is what is definition of any crystal structure of any crystalline solids is explained with the help of lattice and basis. पीपीटी दिसतंय का? नाही ना? नाही सर. वेट नाही. meeting. Hello anyone? Hello. Yes Yes sir. sir. Okay then. Hello, sir. Okay, one second, I will open now PPT. Okay, crystal structure of any solid is explained. कुठलाही क्रिस्टल असेल, सोडियम क्लोराईड असेल, कॅल्शियम असेल, ओके सोडियम असेल, पुन्हा झिंक असेल, ॲल्युमिनियम असेल, एनी क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ एनी क्रिस्टल इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ लॅटिस आणि बेसिस. कुठल्याही सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे लॅटिस आणि बेसिसच्या स्वरूपात सांगितलं जातं. सोडियमचा असू द्या, झिंकचा असू द्या, ॲल्युमिनियमचा असू द्या, सोडियम क्लोराईडचा असू द्या, SnO2 असू द्या, एनी क्रिस्टल. आपण बरेचसे एक्झाम्पल घेतले ते कुठल्याही सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर कशामध्ये सांगतो आपण? लॅटिस आणि लॅटिस अँड बेसिस. व्हॉट इज लॅटिस? एनी वन? Arrangement of imaginary point in space with each point having same surrounding is called as a lattice. The arrangement of imaginary dots or arrangement of imaginary points in space with each point having identical surrounding is known as space lattice. म्हणजे हे periodic arrangement of points चे असते, not atoms. Okay, it is regular and periodic arrangement of points in 3-dimensional space with each point having identical surrounding is known as space lattice. म्हणजे हे लॅटिस म्हणजे एक फ्रेमवर्क आहे, त्या क्रिस्टलचं काय आहे? फ्रेमवर्क आहे. Okay, that framework is called as framework of crystal structure is called as space lattice. Lita definition? Can you write it? Yes, sir. Space lattice. Regular and periodic arrangement of points. Regular and periodic arrangement of points. Regular and periodic arrangement of points in 3-dimension space. In 3-dimension space with
each point having identical surrounding, is known as space lattice. Draw this figure. This is a 2D square lattice is there. Draw this one. Draw this figure. Regular and periodic arrangement of points in 3-dimensional space with each point having identical surrounding is known as space lattice. अजून एकदा रिपीट करतो. क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ एनी सॉलिड, कुठलाही सॉलिड असेल त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर आपण कशात 2 टर्मच्या स्वरूपात सांगतो. कुठल्या टर्म्स? लॅटिस आणि लॅटिस आणि बेसिस. लॅटिस आणि बेसिस. लॅटिस कशाला म्हणायचं आपण बघितलं. रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3-dimensional space. Regular and periodic arrangement of points in 3-dimensional space. Regular and periodic arrangement of points in 3-dimensional space with each point having identical surrounding is known as space lattice. पॉइंट्सला अंडरलाईन करा, तिथे ॲटम्स येते बऱ्याच वेळा म्हणून तिथे अंडरलाईन करा. रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स म्हणा. डोंट राईट देअर ॲटम. अंडरलाईन का केलं तर नोट्स लिहिताना आपण एक्झाममध्ये याच्या ॲटमच्या ऐवजी पॉईंटच्या ऐवजी ॲटम्स घेतलं जातं बऱ्याच वेळेस. रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3-dimensional space with each point having identical surrounding is known as lattice. This figure is completed, or it is a framework. It is a framework on which actual crystal structure is based. त्या फ्रेमवर्कला आपण काय म्हणतो? लॅटिस. Then second, write it basis. Single atom. Second definition, single atom or group of atoms. Single atom or group of atoms is called the basis. Single atom or group of atoms is called the basis. Draw this figure. हे 2 ॲटमचा ग्रुप दाखवला आहे आपण. ड्रॉ दिस वन. ह्या बेसिसमध्ये एक एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल घेतले. ह्या बेसिसमध्ये 2 ॲटम्स आहेत. 2 वेगवेगळे शेप आपण दाखवले तर वेगळ्या प्रकारचे ॲटम्स असतील. एखादा सोडियम असेल, एखादा क्लोरीन असेल, असं म्हणून वेगळ्या प्रकारचे ॲटम्स आहेत म्हणून आपण 2 वेगळे दाखवले. सिंगल ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स इज कॉल्ड द बेसिस. रिटन definition is over. Yes, sir. Yes, sir. Okay. Then crystal structure. Third definition is crystal structure. हे एक्झाम्पल वेगळे दिलेत. ॲल्युमच्या बेसिसमध्ये एकच ॲटम आहे. बेरियमच्या बेसिसमध्ये एकच ॲटम असतो. सोडियम क्लोराईडच्या बेसिसमध्ये 2 ॲटम्स असतात. एक सोडियमचा एक क्लोराईड. KClच्या बेसिसमध्ये 2 ॲटम्स असतात. हे वेगळे एक्झाम्पल्स आहेत ॲल्युमिनियमचे. ठीक आहे. These are the examples of the basis. आपण फक्त डेफिनेशनच लिहिणार आहोत. नंतर आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. कसं फॉर्म होतं, कुठल्याही सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं तर लॅटिस कंबाईन विथ बेसिस. लॅटिस आणि बेसिस आपण कंबाईन करतो. लॅटिस कंबाईन विथ बेसिस देन जनरेट द क्रिस्टल स्ट्रक्चर. लॅटिस कंबाईन विथ बेसिस जनरेट्स द क्रिस्टल स्ट्रक्चर. कसं कंबाईन केलं जात आहे? प्रत्येक लॅटिस पॉईंटच्या तिथे आपण बेसिस टाकतोय. प्रत्येक लॅटिस पॉईंटला आपण बेसिस ठेवतोय. देन क्रिस्टल स्ट्रक्चर इज फॉर्म. पहिल्यांदा लॅटिस घेतला. लॅटिस म्हणजे काय आहे? कोण सांगतंय मला? व्हॉट इज लॅटिस? अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स म्हणजे लॅटिस. Points. ओके. बेसिस म्हणजे काय आहे? बेसिस म्हणजे काय आहे? व्हॉट इज बेसिस? बेसिस मीन्स Single atom or group of Group of atoms. atoms. Group of atoms.
आता लॅटिस Single combine atom with or group of atom. is called as basis. Okay, आणि लॅटिस combine with basis then forms the crystal Crystal structure. structure. ओके, असं प्रत्येक आपण बेसिस इथं बघा animation मध्ये दिसतंय तुम्हाला, प्रत्येक लॅटिस पॉइंटला बेसिस ग्रुप ऑफ ॲटम टाकला देन क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म झालं. हे कोणत्याही सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर असं तयार होतं. त्याच्यासाठी 2 टर्म, पहिली टर्म लागते लॅटिस लागते, दुसरी टर्म बेसिस लागते. आणि हा ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे बेसिस इज केप्ट ॲट ईच लॅटिस पॉइंट. Group of atom is kept at each lattice point. First write this. Write the definition. A lattice combined with a lattice combined with a lattice combined with basis. Lattice combined with basis. Lattice combined with basis generates. A lattice combined with basis generates the crystal structure. Lattice combined with basis generates the crystal structure. Draw this figure. Draw this one. See, this is the crystal structure, means periodic, regular and periodic arrangement of atoms here. These are the atoms. These atoms, they are arranged in a regular and periodic manner. This is called as crystal structure. Okay, written. Complete the figure. Lattice combined with basis generate the crystal structure. कसं कंबाईन करते आपण ॲनिमेशनला दाखवणार तुम्हाला. ठीक आहे, लॅटिस कंबाईन विथ बेसिस फॉर्म द क्रिस्टल स्ट्रक्चर और लॅटिस कंबाईन विथ बेसिस जनरेट द क्रिस्टल स्ट्रक्चर. फिगर इज ओव्हर. Yes, sir. Yes, sir. कॅन आय टेक नेक्स्ट झाली, आर्टिकल? sir. कॅन आय टेक नेक्स्ट वन? पुढचं Yes, घेऊ द्या sir. का? Yes, sir. Yes. ओके. Yes. हो सर. आता काय काय घेतलं आपण डेफिनेशन, कशा कशाच्या 4 डेफिनेशन झाल्या. पहिली डेफिनेशन कशाची झाली? पहिली कोण सांगतं? क्रिस्टलोग्राफी, बरोबर आहे. पहिली हां, क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टलोग्राफी, सेकंड डेफिनेशन स्पेस, लॅटिस. तिसरी लॅटिस, ओके बेस बेसिस. आणि तिसरी कुठली झाली? आणि क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, लॅटिस, बेसिस आणि क्रिस्टल स्ट्रक्चरची झाली. ठीक आहे. देन नेक्स्ट इज राईट युनिट सेल. एव्हरीवन प्लीज पुट युअर रोल नंबर इन चॅट बॉक्स. एनी वन कोण सांगते डेफिनेशन ऑफ युनिट सेल? थोडंसं हाईड करतो डेफिनेशन. Unit cell is the smallest repeating structural unit of crystal solid. Okay, smallest repeating unit of smallest repeating unit of Crystal solid. is called as unit cell. Any other? अजून एक आणि कोणीतरी कोण सांगताय? Any other definition of unit cell? The smallest Smallest repeating structure of crystal Is the called as repeating एक आणि कोणीतरी smallest repeating structural unit of solid. is called as crystal structure. In मिसाळ. A unit is smallest repeating structure unit of crystal and solid. Okay, is called as crystal structure. A building block, a fundamental building block for constructing the complete lattice is called as unit cell. Simply definition, a fundamental building block for constructing the complete lattice is called as unit cell, or smallest unit of the lattice which on continuous repetition generates the complete lattice is called the unit cell. The smallest unit of lattice which on continuous repetition generates the complete lattice is called as unit cell, or fundamental building block is called as unit cell. Right definition? A fundamental building block, fundamental building block, fundamental building block, fundamental building block
for constructing fundamental building block for constructing the complete lattice. Fundamental building block for constructing the complete lattice is called as unit cell. Fundamental building block for constructing the complete lattice is called as unit cell or म्हणा or write it. Smallest unit of the lattice. Smallest unit of the lattice. Smallest unit of the lattice which on continuous repetition. Smallest unit of the lattice which on continuous repetition generates. Smallest unit of the lattice which on continuous repetition generates the complete lattice. Smallest unit of the lattice which on continuous repetition generates the complete lattice is called as unit cell. प्रत्येक वेळेस हा वर्ड वापरलाय बघा मी, लॅटिस. कुठेही क्रिस्टल स्ट्रक्चर म्हटलेलं नाहीये. ओके, स्मॉलेस्ट युनिट ऑफ द लॅटिस. प्रत्येक वेळेस तर लॅटिस वर्डला अंडरलाईन करा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. Smallest unit of the lattice which on continuous repetition generates the complete lattice is called as unit cell. किंवा fundamental building block for constructing the complete lattice is called as unit cell. लॅटिसचा बिल्डिंग ब्लॉक आहे किंवा लॅटिसचा स्मॉलेस्ट युनिट आहे. ते स्मॉलेस्ट युनिट आपण रिपीट केल्यानंतर आपल्याला कंप्लीट लॅटिस मिळतं. ओके, कंप्लीट लॅटिस इट इज कॉल्ड ॲज युनिट सेल. क्रिस्टल स्ट्रक्चरचं नाही आहे. ओके, इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लॅटिस और फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक ऑफ लॅटिस इज कॉल्ड ॲज युनिट सेल. म्हणून लॅटिस सारखं लॅटिस काय वर्ड करता येतं. प्रत्येक वेळेस इथे एक्झाममध्ये काय होतं, लॅटिसच्या ऐवजी आपला कुठला वर्ड येतो, क्रिस्टल स्ट्रक्चर येतं. त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, हां, क्रिस्टल स्ट्रक्चर. Lattice. Okay, lattice. Anyone? What is definition of crystal structure? Sorry, what is definition of lattice? Lattice म्हणजे काय? Arrangement of, what is lattice? Arrangement Fundamental building block for lattice. constructing the Lattice is complete Arrangement lattice. of That is points. arrangement of points in Arra- three-dimensional space. Okay, arrangement of points in three-dimensional space with each point having same surrounding, with each point having identical surrounding is called as lattice. आणि बिल्डिंग हा युनिट सेल म्हणजे कशाचा फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहे, इज बिल्डिंग ब्लॉक ऑफ फॉर कन्स्ट्रक्टिंग द कंप्लीट लॅटिस. लॅटिसचा बिल्डिंग ब्लॉक म्हणजे युनिट सेल आहे. देर आर टू टाइप्स ऑफ युनिट सेल्स. कोण सांगताय? देर आर टू टाइप्स ऑफ युनिट सेल्स. Primitive, non-primitive. Primitive आणि आणि non-primitive. नॉन प्रिमिटिव्ह. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह? प्रिमिटिव्ह मध्ये फक्त कॉर्नरला असते आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये कॉर्नरला आणि सरफेसवर पण असते. एक्झाम्पल्स. Atom. एक्झाम्पल्स. एक्झाम्पल सिम्पल क्युबिक, फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड. अरे मी प्रिमिटिव्हचे एक्झाम्पल आणि नॉन प्रिमिटिव्ह असं सांगा म्हणतोय. प्रिमिटिव्हचं सिम्पल क्युबिक नॉन आणि प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्हचं बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ओके, म्हणजे प्रिमिटिव्ह मीन्स इट मे हॅव लॅटिस पॉइंट्स ॲट द कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल. कुठं असतात फक्त लॅटिस पॉइंट्स? कॉर्नर्स. देअरफॉर कॉर्नरला. ओके, इफेक्टिव्ह नंबर ऑफ लॅटिस पॉइंट्स इन अ प्रिमिटिव्ह सेल इज इक्वल टू 1. हे एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. इफेक्टिव्ह नंबर ऑफ लॅटिस पॉइंट्स इन प्रिमिटिव्ह सेल इज इक्वल टू 1. किती असतात? 1. आणि पॉइंट्स कुठं असतात? फक्त ॲट दी कॉर्नर्स, राईट. फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल, राईट. प्रिमिटिव्ह सेल. First type is primitive cell. Types of unit cell, there are two types. First one, write it primitive. First one, write it primitive. Primitive cell. It may have lattice points. It may have lattice points at the corners of the cell. It may have lattice points
at the corners of the cell, at the corners of the cell. Okay. Second point in primitive, effective number of lattice points, effective number of lattice points in a primitive cell, effective number of lattice points in a primitive cell is equal to 1. Effective number of lattice points in a primitive cell is equal to 1, is equal to 1. Examples, example काय लिहिणार primitive cellचा? Which is example? सिम्पल Right, SC. Example means simple cubic. Is example of primitive cell. SC, simple cubic. Non-primitive. पहला पॉइंट कौन सांगता है? Non-primitive cell. Anyone? Non-primitive cell. शेवटचा last minute is remaining. It may have lattice points. Write it. lattice point at the corner As well as as on well the as on the surface. surface. Write it. It may have lattice points. It may have lattice points at the corners. At the corners, as well as on the surface of the cell. At the corners as well as on the surface of the cell. Second, effective number of lattice points, effective number of lattice points in a non-primitive cell, effective number of lattice points in a non-primitive cell is greater than 1 म्हणा, equal to काढा हा word, greater than 1, equal to आला है, रिमूव करा हा, equal to च्या ऐवजी greater than 1, okay, greater than 1, equal to हा काढा, greater than 1, okay. आणि examples काय लिहिणार examples? BCC आणि FCC. FCC. BCC आणि FCC. FCC. These are the FCC. examples of